झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हरवली? कुठे? अशी कशी हरवली वेदा? हा? गार्डन रोडवर मीरा अचानक माझ्या गाडी समोर आली। तेव्हा मला कळलं की ती वेदाला शोधते। मग पण मग तुम्ही शोधण्याचा प्रयत्न नाही केलात का? शोधलं मंजिरी, आम्ही दोघांनी सगळीकडे शोधलं, पण वेदा नाही सापडली। ओ माय गॉड, मीरा, अगं काय झालंय? कुठे गेला होतात तुम्ही? मला आता मीरा समोर जाता येणार नाही, तिला विचारता सुद्धा येणार नाही। काय करू? वेदा, बळ कुठे आहेस तू? हे काय होऊन बसलंय? आई प्लीज शांत अनन्या, अगं आपली मुलगी बोलू पण शकत नाही। स्वतःचं नाव पत्ता काही सांगायचं असेल तर कसं सांगणार? कोणाला सापडली असेल तर काय, कसं कसं कळणार आहे त्या माणसाला? आई प्लीज शांत तिला कोणी पळवलं नसेल ना? आई बघ, तू प्लीज शांत हो. आपल्या वेदाला काही होणार नाही। मला माफ कर, माझी चूक झाली। मी लक्ष ठेवायला हवं होतं तिच्यावर, माझं दुर्लक्ष झालं। बाईसाहेब, मला थोडासा वेळ द्या, मी वेदाला शोधून आणते। तू गप्पा, एक शब्द बोलू नकोस। जबाबदारीची जाणीव वगैरे काही आहे की नाही तुला? नाही नाही, नसणारच। जर ती असती ना तर हे सगळं घडलंच नसतं। दादा, वहिनी, मला आधीपासूनच हिच्यावर शंका होती। आपण हिच्यावर जबाबदारी दिली होती वेदाची। घरात साफसफाई करायची लायकी नाही या मुलीची, आणि ही मोठी वेदाला सांभाळणार। बरोबर आहे, बरोबर तुझं बायको, अक्षम्य चूक केली हिने। मीरा, अगं कोणाची परवानगी घेऊन गेली होतीस तू वेदाला? नाही नाही, स्वतःला मालकीण समजायला लागले ना ती आता। थांबा, आता तिच्यावर आरोप करून काही होणार आहे का? वेदाचा शोध घेणं महत्वाचं आहे आता। कळत कसं नाहीये तुम्हाला? प्लीज शांत हो. अथर्व, अथर्व, हे बघ ना काय होऊन बसलं। काय झालं आता? आपली आपली वेदा हरवली। व्हॉट व्हॉट? काय कसं झालंय? ही मीरा आपल्या वेदाला गार्डन रोडला घेऊन गेलेली। तिकडेच हरवली आपली वेदा। अथर्व, मला काही सुचत नाहीये। ते काय म्हणतात, आईचं काळीज
ते हेच असावं, मला नाही राहावं ते वेदाशिवाय. अथर्व प्लीज आपल्या वेदाला परत आण प्लीज. कशी काय हरवली वेदा? मी मी तिला गोष्ट सांगत रस्त्यावरून घेऊन जात होते आणि मी गोष्ट सांगताना माझं भानच नाही राहिलं आणि तिने कधी हात सोडला आणि गेली. मला नाही कळलं. मला माफ माफ कर. आई स्टूपिड. हा, रस्ता ही काय गोष्ट सांगायची जागा आहे का? रस्त्यावर फक्त आणि फक्त मुलांवर लक्ष द्यायचं असतं. मी बच्चा पार्टीच्या वेळेस सुद्धा तुला हे सांगितलं होतं. होपलेस. नाही नाही, नुसती होपलेस नाहीये ती, अडाणी सुद्धा आहे. गार्डन रोडला एक्झॅक्टली कुठे गेला होता तुम्ही? ते ते लवकर सांग. विजयनगर पाशी अथर्व. मी वेदाला शोधायला चाललोय. मी पण जाते. इन्स्पेक्टर सोनावणेंना कळवलंय, त्यांच्याकडे फोटो पण पाठवलेत. तू जरा तिकडे जाऊन बघ तपास कुठपर्यंत आलेला आहे. तोपर्यंत मी माझ्या विश्वासातल्या काही माणसांना कॉन्टॅक्ट करून आणखीन माहिती काढायचा प्रयत्न करतो. हा, हो दादासाहेब, मी बघतो. अनन्या ये इथे. वहिनी, तुम्ही नका ना काळजी करू. आपल्या वेदाला खरंच काहीच होणार नाही. मंजिरी, मी आपल्या वेदाला काही होऊ देणार नाही. मी माझे सगळे कॉन्टॅक्ट्स वापरतो, पण येत्या अर्ध्या तासात मी वेदाला तुझ्या समोर हजर करेन. आई, वहिनी, झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज